आज आपण एका अशा प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत जो अनेकांना पडतो। छत्रपती संभाजी महाराजांचा पंढरपूर वारीशी नेमका काय संबंध होता? सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात, पण इतिहास नेमका काय सांगतो तर चला जाणून घेऊया। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी परंपरेमुळे वारीची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे। लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी जात असतात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मस्थळे, संत आणि प्रजेच्या श्रद्धेचा आदर केला। त्यांच्या काळात मुघलांशी सतत युद्ध सुरू असायचे। अशा कठीण परिस्थितीतही महाराष्ट्रातील धार्मिक परंपरा टिकून राहिली। इतिहासात संभाजी महाराजांनी संप्रदायाला आदर दिल्याचे आणि काही धार्मिक संस्थांना संरक्षण दिल्याचे उल्लेख आढळतात। मात्र संभाजी महाराजांनी वारीची सुरुवात केली किंवा त्यांनी एकट्यांनी वारी चालवली असा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। त्यामुळे इतिहास आणि लोकपरंपरा यामध्ये फरक ओळखणे महत्त्वाचे आहे। संभाजी महाराजांचे योगदान म्हणजे स्वराज्य, धर्म स्वातंत्र्य आणि संस्कृतीचे रक्षण। त्याचा लाभ वारकरी संप्रदायाला झाला। आजही लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम या नावाचा जयघोष करत पंढरपूरची वारी करतात। ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे। जर तुम्हाला अशा इतिहासातील सत्य घटना जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, पांडुरंग हरी।